मित्रांनो नमस्कार. आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण LICच्या IPO बद्दल माहिती घेणार आहे, कारण LICचा IPO आता 4 मेला मित्रांनो ओपन होतोय आणि तो आपल्या LICचे पॉलिसी होल्डर, LICचे एम्प्लॉई आणि जनरल पब्लिकने LICच्या IPOला कसे अप्लाय करायचं आणि LICच्या IPOची अपडेट महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कव्हर करणार आहोत. LICची स्थापना मित्रांनो 1956 साली 240 प्रायव्हेट विमा कंपन्यांचे मर्जर करून झाली. LICने 5 कोटीच्या कॅपिटलने आपले काम सुरू केले होते आणि तेव्हापासून ती देशातील सर्वात मोठी लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत जर आपण पाहिलं तर LICकडे एक मोठं सेंट्रल ऑफिस, 8 डिव्हिजनल ऑफिसेस, 113 सब डिव्हिजनल ऑफिसेस आणि 4700 पेक्षा जास्त ब्रांचेस आणि सब ब्रांचेस आहेत. 65 वर्षांपेक्षा जास्त काळामध्ये LICने भारतातील 91% पेक्षा जास्त जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे नेपाळ, बांगलादेश, सिंगापूर, श्रीलंका, बहरीन, फिजी, इंग्लंड, मॉरिशियस, बांगलादेश आणि सिंगापूर या ठिकाणी देखील LICने आपले काम सुरू केलेले आहे. मित्रांनो मार्च 2021 पर्यंत सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचा जर आपण ग्रॉस रिटर्न प्रीमियम काढला तर त्याच्या 64.1% आणि ग्रुप पॉलिसीच्या जर संख्येनुसार जर आपण पाहिलं तर त्याच्या 81.1% इतका मार्केट शेअर LICकडे आहे. आणि त्याची ॲसेट अंडर मॅनेजमेंट जर आपण टोटल LICचा EOM जर पाहिला तर 39.5 लाख कोटी रुपये इतका आहे. आणि हा जर पाहिला जर आपण हा 39.5 लाख कोटी हा जर आपण टोटल सगळ्या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांचा जर पाहिला त्याचा EOM तर त्याच्या 3 पटींपेक्षा जास्त आहे मित्रांनो. आणि भारतातील सगळ्या जर टोटल आपण म्युच्युअल फंडचा कॉर्पोरेट पाहिला की भारतामध्ये सगळे लोकांनी जर एकत्र मिळून जेवढे पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकलेत त्याच्यापेक्षा 1.2 पटीपेक्षा जास्त पैसा मित्रांनो LICकडे आहे. भारतातील एकूण एजंट नेटवर्कपैकी 55% जास्त मोठा एजंट नेटवर्क हा मित्रांनो LICकडे आहे. आणि LICची ही बहुप्रतीक्षित इनिशियल पब्लिक ऑफरिंग 4 मे पासून सबस्क्रिप्शनसाठी आपल्या लोकांसाठी उघडण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यामध्ये सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजेच सेबीने LICच्या IPOला मान्यता दिलेली आहे आणि कंपनीने ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट दाखल केलेला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे मागच्या काही जिओपॉलिटिकल तणावामुळे मार्चमध्ये जो LICचा IPO लॉन्च होणार होता तर ती योजना विस्कळीत झाली होती. आणि LICची ही आत्ता जी मोस्ट अवेटेड पब्लिक ऑफरिंग IPO आता मंजूर झालेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याची अधिकृत घोषणा आज उद्या 2 दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला होण्याची शक्यता आहे. आणि भारताचा हा जो मेगा IPO आहे हा 4 मे रोजी उघडणार आहे आणि 9 मे 2022 रोजी हा काय होणार आहे, क्लोज होणार आहे. म्हणजे जवळपास आपल्याला 5 ते 6 दिवस मित्रांनो हा IPO ओपनिंगसाठी असणार आहे. आणि हा जो IPO पब्लिकसाठी 4 मेला ओपन होतोय, पण अँकर इन्व्हेस्टर जे लोक 10 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्ट करतात त्यांच्यासाठी हा इश्यू 2 मे 2022 रोजी ओपन होणार आहे. म्हणजे 2 दिवस अगोदरच ओपन होणार आहे. आणि कंपनीचे जर आपण पाहिलं प्री IPO व्हॅल्युएशन साधारणतः 5.5 लाख कोटीच्या आसपास असणार आहे मित्रांनो. आणि IPO लॉन्च झाल्यानंतर LICचं जे व्हॅल्युएशन आहे हे 15 लाख कोटीच्या आसपास असण्याचं अंदाज तज्ज्ञांकडून मित्रांनो वर्तवला जात आहे. म्हणजेच LIC ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी होण्याची शक्यता आहे. रिलायन्सला सुद्धा मित्रांनो LIC क्रॉस ओव्हर करण्याची शक्यता व्हॅल्युएशनमध्ये तज्ज्ञांकडून मित्रांनो मानलं जात आहे. आणि त्याच्या ॲक्च्युअल ज्या तारखा आहेत म्हणजे की त्याचे प्राईस किती असेल खरी ॲक्च्युअल प्राईस आणि त्याचं प्राईस बँड किती असणार आहे हे आपल्याला बुधवारपर्यंत मित्रांनो समजणार आहे. आता पॉलिसी होल्डर, जनरल पब्लिक, तुम्ही पॉलिसी होल्डर असाल किंवा तुम्ही एम्प्लॉई असाल तर तुमचा पॅन नंबर हा काय करणं गरजेचं आहे, पॉलिसीशी तुमच्याला जोडणं गरजेचं आहे. आपण एक पाठीमागे व्हिडिओ टाकलेला आहे की तुमचा पॅन नंबर पॉलिसीला कसा अटॅच करायचा, तो व्हिडिओ एकदा पहा. एकदा तुमच्या LICच्या पॉलिसीला तुम्ही पॉलिसी धारक असाल तर तुमचा पॅन नंबर अटॅच करून घ्या. LICने त्यांच्या पॉलिसी होल्डरसाठी 10% शेअर्स राखीव ठेवलेले आहेत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जवळपास अंदाजे 5% शेअर्स त्यांनी राखीव ठेवलेले आहेत. त्याची ॲक्च्युअल त्यांनी काय सवलत देण्याचा विचार केलेला आहे तर ते त्यांनी LIC तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 2 दिवसामध्ये आपल्याला त्याचे नंबर्स ॲक्च्युअल नंबर्स आपल्या समोर येतील. LICने आपल्या ग्राहकांना जी सवलत देण्याचा विचार केलेला आहे आणि LICचा हा जो IPO हा बुक बिल्डिंग प्रक्रियेवरती आधारित आहे. त्याच्यामुळे कंपनीची जी सार्वजनिक ऑफर आहे, इनिशियल पब्लिक ऑफर येण्यापूर्वी त्याच्या किंमत बँडची घोषणा केली जाते. आणि तोपर्यंत LICच्या पॉलिसी धारक तुम्ही जर नसाल आणि तुमचा पॅन पॉलिसीशी लिंक नसेल तरीही तुम्ही जनरल कॅटेगरीमधून देखील मित्रांनो LICच्या पॉलिसीला अर्ज करू शकता. कोणत्याही IPOसाठी अर्ज करण्यासाठी किंवा IPO खरेदी करण्यासाठी आपल्याकडे डीमॅट अकाउंट असणं मित्रांनो गरजेचं आहे. तुम्ही IPOमध्ये गेले की लगेच वरतीच तुम्हाला LICचा IPO दिसेल 4 तारखेपासून. लक्षामध्ये त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं LICच्या IPOवरती तर ते तुम्हाला विचारेल की तुमची कॅटेगरी कुठली आहे. ते विचारेल पॉलिसी होल्डर असेल, तिथे एम्प्लॉई असेल आणि तिथे जनरल कॅटेगरी असे 3 वर्ड लिहिलेले असतील. तर तुम्हाला ज्या कॅटेगरीला सिलेक्ट करायचं आहे त्याला टिक मार्क करायची
आणि तिथं सबमिट म्हणायचं, प्रोसेस म्हणायचं. मग त्याच्यानंतर सगळं तुमची काय काय माहिती भरायची तिथं ॲटोमॅटिक बऱ्याच गोष्टी तिथं माहिती तुम्हाला फिल करायची, तुमची जी काही इन्फॉर्मेशन तिथं दिसेल ती तुम्ही तिथं माहिती भरली की त्याच्यानंतर बिड प्राईज एंटर करायला ते सांगाल, प्राईज एंटर करा. पण तिथं ॲटोमॅटिक प्राईज आलेली असते, हायेस्ट प्राईज. तर आपण काय करायचं, तिथं ॲटोमॅटिक जी प्राईज आलेली आहे तर त्याच प्राईजला आपण हायेस्ट बिडला काय करायचं, आपण सिलेक्ट करायचं. म्हणजे आपल्याला IPO लागण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्याच्यानंतर तिथं ते सांगतं तुमचा UPI ID टाका, गुगल पे, फोनपे जी काय असेल. आपला गुगल पेला काय करायचं, आपण आपला UPI ID टाकायचा. गुगल पे, फोनपेचा तुमचा जो ID आहे UPI ID, तो UPI ID तुम्ही तिथं टाकला की मग तुम्हाला आपल्या गुगल पेला किंवा तुमच्या फोनपेला रिक्वेस्ट येणार. तुम्ही तिथं UPI ID टाकला की मग आपण गुगल पेला जायचं, फोनपेला जायचं, तिथली रिक्वेस्ट मंजूर करायची. रिक्वेस्टला आपण ॲक्सेप्ट केलं, मग त्याच्यानंतर काय होणार, आपल्या बँक खात्यामध्ये ती अमाऊंट ब्लॉक केली जाईल. IPOच्या अर्जाची जेवढी आपण अमाऊंट केलेली आहे तर आपली अमाऊंट तिथं काय केली जाईल, ब्लॉक केली जाईल. आणि आपण 2 लाखापर्यंत अमाऊंट तिथं ब्लॉक करू शकतो. 2 लाखापर्यंत. रिटेल इन्व्हेस्टर हे रिटेल कॅटेगरीमधून 2 लाखांपेक्षा कमी अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतात. मग तुम्ही 1 लॉट घ्या, 10 लॉट घ्या, 11 लॉट घ्या, जे 2 लाखाच्या आत जेवढे लॉट बसतात तेवढे लॉट्स आपल्याला घ्यायला मित्रांनो अलाउड असतं. 2 लाखाच्या पुढे जातं HNI कॅटेगरी. 2 लाख ते जवळपास 10 करोड आणि 10 करोडच्या नंतर जातं अँकर इन्व्हेस्टर. आणि अँकर इन्व्हेस्टरच्या नंतर मित्रांनो असतं इन्स्टिट्यूशनल क्वालिफाईड इन्व्हेस्टर. म्हणजे जसं म्युच्युअल फंड कंपन्या, बँका, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो त्याच्यानंतर घेऊ शकतात. आणि जवळपास 60% जो फंड असतो तो इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी असतो आणि 30-40% मित्रांनो हा रिटेल पब्लिक, बाकीच्या लोकांसाठी, त्याच्यानंतर पॉलिसी होल्डरसाठी, ह्यांच्यासाठी मित्रांनो हा IPO आपल्यासाठी सबस्क्रिप्शनसाठी असणार आहे. ॲक्च्युअल नंबर्स, त्याचा रेट काय असणार आहे आणि लॉट साईज काय असणार आहे हे अपडेट झाल्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एकदा आपण परत LIC बद्दल बोलूयात. तोपर्यंत ज्यांचा अजून पॅन लिंक नाही आहे प्रत्येकाने पॅन लिंक करून घ्या. स्वतःच्या हाताने ट्रेडिंग करायचं आहे. स्वतःला मला शेअर सिलेक्ट करता आले पाहिजे. स्वतःला टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस मला स्वतःला करता आलं पाहिजे. तर अशा लोक मित्रांनो आपला शेअर मार्केटचे कोर्सेस आहेत आपले, तर आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स एकदा तुम्ही करून घ्या. ज्यांना शेअर मार्केट शिकायचे, कोर्सबद्दल माहिती घ्यायची आहे त्यांच्यासाठी आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये 1 नंबरची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुमचा नाव, मोबाईल नंबर भरा. आपली कोर्सेसची टीम, क्लासेसची टीम तुम्हाला कॉल करेल आणि व्यवस्थित माहिती देईल. 7057101010 या नंबरला काय अडचण असेल तर कॉल करा. तुम्हाला नेक्स्ट कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते देखील मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. सध्या तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठले शेअर्स घेतलेत ते पण मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये टाका की सर मी हे शेअर्स आता घेतलेले आहेत. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय शेअर मार्केटची ब्रांच, भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी मित्रांनो ओपन करायची आहे. तुम्ही तुमच्या गावामध्ये बसून पूर्ण जगामध्ये आपली फ्रँचायझी घेऊन मित्रांनो व्यवसाय करू शकता. आणि पुढचे 20 ते 30 वर्ष हे शेअर मार्केटसाठी खूप पॉवरफुल आणि जबरदस्त असणार आहेत मित्रांनो. शेअर मार्केटच्या बिझनेससाठी तुम्ही जर सिरियस असाल कोणी आणि तुम्हाला वाटत असेल की सर मला स्वतःला सिरियसली बिझनेस करायचा आहे, शेअर मार्केटमध्ये मला करिअर करायचं आहे, अशा लोकांसाठी भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी मित्रांनो आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. डिस्क्रिप्शनमध्ये जा, ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे 3 नंबरला आपण लिंक टाकलेली आहे. तिथे जाऊन तुमचं नाव, मोबाईल नंबर भरा फ्रँचायझीच्या तिथे आणि तुम्हाला आमची फ्रँचायझीची टीम कॉल करेल आणि सविस्तर फ्रँचायझीविषयी माहिती सांगेल. आणि फॅमिलीची सेफ्टी ही खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक फॅमिलीचा टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स हा मित्रांनो प्रत्येक कुटुंबाचा हा असलाच पाहिजे. आणि एक त्याचा बेस्ट प्लॅन कुठला आहे त्याची माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये 5 नंबरच्या लिंकमध्ये मित्रांनो दिलेली आहे. काहीही शंका असेल, शेअर मार्केटबद्दल काहीही प्रश्न असेल तर लगेच 7057101010 ह्या नंबरवरती कॉल करा. आपला भारतीय शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. दररोज शेअर मार्केटच्या नवीन विषयावरती आपलं मोफत प्रशिक्षण असतं. दररोज शेअर मार्केटच्या महत्त्वाच्या बातम्या आपण आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रसारित करत असतो. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा आणि घरातले जे जवळचे व्यक्ती आहेत, आपले फॅमिली मेंबर आहेत, त्यांच्यापर्यंत आपला हा चॅनल लगेच शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा शेअर मार्केट फ्रीमध्ये शिकता येईल आणि शेअर मार्केटमध्ये त्यांना चांगलं मित्रांनो करिअर करता येईल. आपला एक फ्री टेलिग्राम चॅनल आहे, भारतीय शेअर मार्केट ऑफिशियल टेलिग्राम चॅनल ह्या नावाचा. बऱ्याच लोकांनी मित्रांनो भारतीय शेअर मार्केटच्या नावाखाली डुप्लिकेट चॅनल, फेक टेलिग्राम चॅनल सुरू केलेले आहेत. तर आपला चॅनल, ओरिजिनल चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट ऑफिशियल टेलिग्राम चॅनल. तर त्या चॅनलला प्रत्येकाने काय करा, कनेक्ट करा. फेक चॅनलवरती, फेक गोष्टींवरती मित्रांनो विश्वास ठेवू नका. या लक्षामध्ये पुढे जायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.